मागे ना, थोड़ी मागे मागे घ्या ना, चेअर घे मागे, माझी चेअर मागे घ्या आणि ट्रायपॉड घे मागे, मागे घ्या ना, थोड़ा आगे पीछे करो, थोड़ा आमदार का भी एक नमस्कार। आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे अतिशय महत्त्वाच्या विषयावर, अशा विषयावर ज्यांनी महाराष्ट्राला सर्वांगीण दृष्टीनं, म्हणजे आर्थिक असो, महिलांचे विषय असो, युवकांचे असो, ऑर्गनायझेशनचे असो, काँग्रेसच्या, या सर्वांना दिशा देणारी एक धोरण जे आहे ते धोरण आज आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेपुढे ठेवण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे। या निमित्तानं आज इथे उपस्थित असलेले प्रांताध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेब, विधिमंडळाचे सन्माननीय बाळासाहेब थोरातजी, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब, नितीन राऊतजी, रेड्डीवार साहेब, वर्षाताई आणि समस्त आमदार आणि आमचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव दोन्ही आमचे खांडोळे साहेब, आशिषजी, सर्व सन्मान्य आमदार आणि पदाधिकारी, आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाचं, प्रिंट मीडियाचं इथे आम्ही स्वागत करतो आणि अपेक्षा करतो की आपल्या माध्यमातून हे जे धोरण आहे, जे दिशा देणार आहे महाराष्ट्राला, हे आपल्या माध्यमातून संपूर्णपणे चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत जाईल अशी अपेक्षा करतो। आपल्यामध्ये जास्त वेळ न घेता नवसंकल्पाचा आता उद्घाटन होत आहे। सर्व मिल रहा है 10 आपको, सर्व 10 मिल रहा है ना आपको, सर्वर 10 मिल रहा है ना। ओके ओके, अब चालू हो गई। धन्यवाद। नवसंकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे। मी यानंतर आता सन्माननीय प्रांताध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी त्या संदर्भामध्ये आपल्याला उद्बोधित करावं। काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली उदयपूर या ठिकाणी 12, 13, 14 मेच्या काळामध्ये 3 दिवसाचं एक अधिवेशन काँग्रेस पक्षाचं झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये विशेष करून ते अधिवेशन देशाच्या आजच्या राजकीय परिस्थिती, देशाची व आर्थिक परिस्थिती, देशाच्या संविधानिक व्यवस्थेच्या बद्दलच्या जी काही चिंता आज देशामध्ये निर्माण जनतेमध्ये झाली, या सगळ्या व्यवस्थेला चांगलं कसं करता येईल, ज्या काँग्रेस पक्षाने या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्याच्या नंतर या देशाला, ज्या देशात सुई होत नव्हती त्या देशामध्ये सुईपासून तर राखेपर्यंत या देशाच्या विकासामध्ये उपलब्धी काँग्रेस पक्षाने केली। पण आज त्या देशाच्या सार्वजनिक उपक्रम, सगळ्या प्रॉपर्ट्याच विकण्याचं काम केंद्रातलं बसलेलं मोदीचं सरकार करते आहे। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, या संविधानालाही सुद्धा संपायला निघालेलं केंद्रातलं मोदीचं सरकार, भाजपचं सरकार, यांना संविधानिक व्यवस्थेत संविधान कसं वाचवता येईल
आणि देशाला कसं वाचवता येईल या सगळ्या गोष्टीची चिंता त्या ठिकाणी झाली. जे भारतीय जनता पार्टीचं भारत तोडो हा नारा आहे आणि आमच्या नेत्यांनी, आमच्या नेत्या सोनिया गांधींनी भारत जोडोचा त्या ठिकाणातून काँग्रेस पक्षाच्या देशभरातल्या कार्यकर्त्यांना एक संदेश आणि त्या निमित्तानं भारतातल्या सगळ्या जनतेला सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे. आणि म्हणून त्याला कृतीमध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीनं शिर्डीमध्ये आमचं 2 दिवसाचं आमचं अधिवेशन झालं आणि त्याच्यामध्ये आम्ही समित्या तयार केलेल्या होत्या. राजकीय गटाचे प्रमुख होते अशोक चव्हाण साहेब, आमच्या संघटन गटाच्या आमच्या श्रीमती यशोमती ठाकूर, अर्थव्यवस्थेच्या बाबतचं जी काही परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झाली त्याच्यावरच्यासाठी आम्ही कमिटी बनवली, त्याच्यातून पृथ्वीराज चव्हाण साहेब, शेतकरी व सरकार याच्यामध्ये कमिटीचे अध्यक्ष आमचे माणिकराव ठाकरे साहेब, सामाजिक न्याय विभागाचे सुशीलकुमार शिंदे साहेब, युवा व महिला सक्षमीकरणच्या आमच्या श्रीमती वर्षा गायकवाड, अशा पद्धतीची समिती त्या ठिकाणी आम्ही तयार केली होती. त्याची ही जी आज पुस्तिका आम्ही जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये उदयपूरमध्ये जे काही निर्णय घेतो आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अजून काही निर्णय करता येईल का याचा या सगळ्या समिती प्रमुखांच्या माध्यमातून सगळ्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या सोबत ही चर्चा करून एक कृती कार्यक्रम आम्ही तयार केलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी या महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू करतो आहे. त्याच्यामध्ये विशेष करून 9 ऑगस्टला जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 किलोमीटरची पदयात्रा आमची आता सुरू होती आहे आणि ती 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करायची आहे. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंतची ती यात्रा आम्हाला पूर्ण करायची आहे आणि त्या माध्यमातून जी काही परिस्थिती आज देशामध्ये आहे आपण पाहिलं असेल की परवाच खाद्यान्नावर, जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावल्यामुळे सर्वसामान्य लोकांचं जगणं सुद्धा मुश्किल करण्याचं काम केंद्राच्या सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. आणि म्हणून मग महागाईचा प्रश्न असो, अग्निपथ सारखी योजना आणून तरुणांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न असो, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, सरकारामध्ये मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं असेल की हे नवीन ईडीचं सरकार आल्यानंतर या ईडीच्या सरकारने सरकारातल्या निवडणुका चालू असताना उद्या मतदान आहे आणि ते सगळं कारखास त्यांनी बदलून टाकल्या. म्हणजे सरकारामधून जो महाराष्ट्र जो यशवंतराव चव्हाण साहेब असतील, मोदी साहेब असतील यांनी ज्या पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक मोठी आर्थिक क्रांती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवली, त्या सरकारालाही संपवायचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलं जाते आहे. आणि म्हणून या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे. जसं महात्मा गांधींनी भारत छोडो असं 9 ऑगस्टला जो नारा दिला होता, आता संविधान बचाव यासाठी आणि देश बचाव यासाठी आणि देशातली एकात्मता कायम राहावी यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, गावापर्यंत हा विचार पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि म्हणून या सगळ्या पुस्तकीमध्ये आम्ही सगळे विषय मांडलेले आहेत आणि विशेष करून महाराष्ट्रातली जी आर्थिक डबघाई जी मोठ्या प्रमाणात, कारण की फडणवीसच्या सरकारमध्ये कधी नव्हे एवढं मोठं कर्ज त्यावेळेस 2014 ते 2019च्या काळामध्ये केलं गेलं होतं. लाखो कोटीची उधळपट्टी त्या कर्जाच्या रूपाने करून आपले खिशे भरण्याचं काम त्याच्या माध्यमातून फडणवीसच्या सरकारने त्या काळात केलेलं होतं. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये या सगळ्या गोष्टीला चाप लावण्याचा प्रयत्न झाला, पण काल परवा आपण पाहिलं की असंविधानिक पद्धतीनं महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडून पुन्हा एक असंविधानिक सरकार माननीय राज्यपालांच्या जी दूधवणी त्यांच्या भूमिकेमुळे आज महाराष्ट्राची लक्तर पूर्ण देशामध्ये टांगवण्याचं काम महाराष्ट्र असं एक राज्य होतं की पुरोगामी विचाराचं राज्य होतं, ज्या ठिकाणी
घटनागार स्वतः त्यांची कर्मभूमी होती बाबासाहेब आंबेडकरांची. त्या घटनागाराच्याच कर्मभूमीमध्ये संविधानालाच गाळण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने झालेला आहे, या सगळ्या गोष्टींचा आवाज हा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाणार आहे. आणि हाच या नवसंकल्प घोषणेचं आमचं याच्यामध्ये कार्य राहणार आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक स्तरावर ही लढाई उभी करून आमचं देश आणि आमचं संविधान आणि देशातली एकात्मता हाच संकल्प यामध्ये आहे. भारत तोडोच्या विरोधात भारत जोडो हा संदेश आमच्या नेत्या सोनिया गांधींनी दिलेला आहे. त्याची अंमलबजावणी आम्ही प्रामुख्याने करण्याचा एक निर्णय केलेला आहे. आणि शिर्डीतलं हा नवसंकल्प आता अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही सुरू करतो. यानंतर 2 समित्यांचा आपण घेऊया. 2 समित्यांचं मी माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोक चव्हाण साहेबांना विनंती करतो की ते राजकीय समितीचे प्रमुख होते, त्यांनी त्यांच्या समितीचे निर्णय जे आहेत ते आपल्या मार्फत जाहीर करावे. ज्याप्रमाणे या ठिकाणी अध्यक्षांनी सूचित केलं त्याप्रमाणेचे निर्णय शिर्डीमध्ये धोरणात्मक उदयपूरमध्ये झाले. त्याच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये शिर्डीमध्ये विस्तृत चर्चा झाली आणि तोच प्रस्ताव या नवसंकल्प घोषणेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सुपूर्द करण्यात आलेला आहे. एक तर त्यातला महत्वाचा भाग जो राजकीय समीक्षा समिती जी आहे, म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये समविचारी पक्षांची आघाडी करण्याबाबत राज्य आणि जिल्हास्तरीय परिस्थितीची समीक्षा करण्याची प्रदेश स्तरावर समिती स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. म्हणजे जे काही अलायन्सेस करायचे किंवा त्याची काय जिल्ह्यांमध्ये राज्यस्तरावर या गोष्टीची एक समीक्षा झाली पाहिजे आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये राजकीय परिस्थिती कशी आहे तर जिल्हा स्तरावर त्याची एक समिती असेल. तसंच प्रदेश पातळीवर सुद्धा ही समिती काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी वाव असलेल्या जिल्ह्यामध्ये अधिकाधिक लक्ष देईल. मान्य अध्यक्ष प्रदेश काँग्रेस कमिटी यांना आवश्यक त्या शिफारसी करेल. म्हणजे समिती डिस्ट्रिक्ट लेवलला राहील. डिस्ट्रिक्ट लेवलला तो प्रस्ताव जो येईल तो प्रदेशला येईल आणि त्याप्रमाणे अध्यक्षांच्या विचारार्थ तो प्रस्ताव ठेवला जाईल की त्या जिल्ह्यातली परिस्थिती लक्षात घेता आपल्याला समविचारी पक्षांची आघाडी करण्यासंदर्भात काय निर्णय अपेक्षित आहे किंवा जिल्ह्याचं काय म्हणणं आहे. ते शेवटी निवडणुका जिल्हा स्तरावर लढल्या जातील तसं लोकल बॉडीजच्या, त्यामुळे याचा विचार व्हावा अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ही एक राजकीय समीक्षा समिती ज्याला म्हणू आपण एक महत्वाचा विषय आहे. निवडणूक व्यवस्थापन समिती म्हणजे त्याचं उद्दिष्ट असं आहे की राज्यात नेहमीच विविध स्तरावर निवडणुकीची प्रक्रिया या सुरू असतात. आपण पाहतोय की सहकार क्षेत्रातल्या निवडणुका होऊ घातल्या होत्या. काल सरकारने खरं म्हणजे कारखान्यांच्या निवडणुका होत असताना जिथे उद्या मतदान आणि आज स्थगित देण्यात आल्याचं उदाहरण नगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकीकडे या निवडणुका झाल्या पाहिजे. अर्थात काही ठिकाणी पूर आहे, काही ठिकाणी परिस्थिती आहे, मान्य करतो. परंतु हीच परिस्थिती सगळीकडे नाही आहे आणि काही ठिकाणी प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे. मग हा विषय जो आहे तर ही प्रक्रिया जी आहे त्या सर्व ज्या निवडणुका सहकार क्षेत्रातल्या असतील, मार्केट कमिट्यांचे निवडणुका असतील, लोकल बॉडीच्या ज्या इलेक्शन्स आहेत त्याच्या बाबतीमधला म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, तर ज्याची जी परिस्थिती आहे ती लक्षात घेऊन पूर्वतयारी करणं हे कायमस्वरूपी एक कंटिन्युअस प्रोसेस असली पाहिजे. नॉर्मली आता आपण तसं होत राहायचं की पारंपरिक पद्धतीने निवडणुका आल्या की 2-3 महिने आपण तयारी लागायची. आता ही वर्षभर ही प्रक्रिया ही चालूच राहणार आहे आणि त्यासाठी AICC असा निर्णय घेतलेला आहे. ऑल इंडिया स्तरावर सुद्धा एक कंटिन्युअस प्रोसेस त्याची चालू ठेवावी आणि तशीच मग राज्य स्तरावर आपल्याला निवडणूक व्यवस्थापन समिती ही करायची आहे. त्याचबरोबर तिसरा विषय जो आहे साहित्य निर्मिती प्रकाशन वितरण समिती. याच्यामध्ये उद्दिष्ट एवढाच आहे की काँग्रेसच्या गौरवशाली इतिहास आणि देशाच्या विकासातील काँग्रेसच्या योगदानाचा प्रचार आणि त्यासाठी काँग्रेस ज्या काही त्यामध्ये काँग्रेस विचारशी सहमत असलेले जे काही साहित्यिक आहेत अशा लोकांची पुस्तकं त्याला लेख लिहिण्यासाठी त्याला प्रोत्साहित करून काही प्रकाशन आणली पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि तसं म्हणजे काँग्रेसची विचारधारा ही निश्चितच अगोदरपासूनच जिल्ह्यामध्ये गाव पातळीवर सगळी पोहोचलेली आहे.
पण बदललेली राजकीय परिस्थिती, असलेली आव्हानं या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची प्रकाशनं वेळोवेळी ही आणि पुस्तकं लिखाण करून ती जिल्हा स्तरावर किंवा राज्य स्तरावर प्रकाशित करण्याचा एकंदरीत विचार आहे. आणि ती एक समिती आम्ही गठीत करत आहोत. त्याच्यावर साहित्य निर्मिती, प्रकाशन व वितरण अशा प्रकारचा तो एक उपक्रम राहणार आहे. प्रशिक्षण व प्रबोधन याच्यावर सुद्धा एक कार्यक्रम समिती आम्ही ऑर्गनाईज करत आहोत, ज्याच्यामध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर राज्यभर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, विविध व्यासपीठावर वक्तृत्व स्पर्धा आहेत, निबंध लेखन आहे, नामवक्त्यांची व्याख्यानं असतील, अशा विविध माध्यमातून प्रबोधन करण्याच्या बाबतीमध्ये काही कार्यक्रम करण्याचं एकंदरीत ऍक्शन प्लॅन हा PCCच्या लेवलवर आम्ही करणार आहोत. आणि ई प्रचार प्रसार समिती ज्याचं गठन करण्याचं भूमिका आहे, त्याच्या राज्यस्तरावर वेब पोर्टल व डिजिटल चॅनल उभारणं, सोशल मीडियावर प्रचारासाठी प्रदेशकडे असलेली यंत्रणा अधिक सक्षम करणे ही त्याच्या मागची भूमिका आहे. त्यामुळे हे सगळे प्रामुख्याने ही सगळी 5 ते 6 समिती याच्यामध्ये आहेत. एक थिंक टँक जो असणं आवश्यक आहे त्याचाही विचार सुरू आहे राज्यस्तरावर. हे सगळे थोडक्यामध्ये ह्या सगळ्या 5 ते 6 समित्या या काँग्रेस पक्षाकडे प्रस्तावित आम्ही हा आव्हान अध्यक्षांकडे सुपूर्द करत आहे. आणि त्या अनुषंगाने मग जबाबदारी सोपवण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेसच्या स्तरावर घेतला जातो. आर्थिक विषयक समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब होते. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या समितीचे अहवाल आपल्या समोर. नमस्कार. मगाशी प्रांताध्यक्षांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे शिर्डी शिबिरामध्ये 6 गट तयार झाले होते. ते उदयपूरच्या राष्ट्रीय नवसंकल्प शिबिरामध्ये त्या पद्धतीनं 6 वेगवेगळ्या विषयामध्ये चर्चा करण्यात आली. त्याच प्रकारे शिर्डीच्या राज्यस्तरीय नवसंकल्प शिबिरामध्ये त्याच प्रकारे चर्चा करण्यात आली. आणि आमचा जो ग्रुप होता त्यामध्ये आर्थिक आणि रोजगार विभागावर चर्चा झाली. कृषी संबंधित विभाग वेगळा होता. आणि आमच्या ज्या विभागामध्ये आमच्या चर्चेमध्ये जे काही काँग्रेसचे निमंत्रित सदस्य होते त्यांच्या आलेल्या सूचना त्याचा आम्ही विचार केला आणि प्रामुख्यानं ज्या सूचना आल्या त्याबद्दलच आम्ही चर्चा केली. आपल्याला या आधी उदयपूर घोषणापत्र आपल्याला मिळालं आहे. त्याच्या अनुषंगानं आमच्या चर्चासत्रामध्ये कार्यकर्त्यांना उदयपूरमध्ये आर्थिक बाबतीमध्ये आणि वेगवेगळ्या बाबतीमध्ये जे काही निर्णय घेतले गेले त्याची माहिती दिली. आणि आमच्या सत्रामध्ये काही राष्ट्रीय विषय, बहुतेक महाराष्ट्रातले विषय मी त्या ठिकाणी चर्चेला घेतले. एकंदरीतच देशातली परिस्थिती फारच गंभीर आहे. आमचं काँग्रेस पक्षाचं स्पष्ट मत आहे की केंद्र सरकारचं देशाच्या अर्थव्यवस्थेवरचं नियंत्रण ताबा सुटलेला आहे. प्रचंड मोठी आर्थिक तूट निर्माण झालेली आहे. उत्पन्न कमी झालेले, कर कमी झालेले आहेत. त्यामुळे मग सरकार आता कसं चालवायचं, पगार कसे द्यायचे, पेन्शन कशी द्यायचे आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज कसं फेडायचं याची विवंचना सरकारकडे आहे. त्यामुळे या परिस्थितीतून बाहेर मार्ग काढण्याकरता सरकारपुढे जे मार्ग राहिले ते आपल्यासमोर दिसत आहेत. की भरपूर कर्ज काढा, कर्ज काढून भागले नाही तर भरपूर कर वाढवा हे पाहिलं आपण. पेट्रोल डिझेलचे कर काढले आणि आता GSTवर प्रचंड मोठ्या प्रमाणात सामान्य माणसावर कर लावलेले आहे. आणि त्यातूनही भागलं नाही तर सरकारी कंपन्या विकतात. हा सगळा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे. त्या कार्यक्रमाचा निषेध केला आणि त्याचबरोबर जी दरवाढ केलेली कमी झाली पाहिजे असा एक सर्वसाधारण सूर आमच्या चर्चेमध्ये होता. त्यातून मग त्या आमच्या शिबिर चालू असताना महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यामध्ये आम्ही सहभागी होतो. त्यामध्ये काही विषय हे महाविकास आघाडी सरकारकडे आणि आमच्या सरकारकडे मांडावेत असंही त्या ठिकाणी सुरू
मानला गेला, पण आज परिस्थिती बदललेली आहे. प्रामुख्याने जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे. सर्वात पहिल्यांदा 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमचा जो काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा होता त्यामध्ये न्याय योजना ची मांडण्यात आली होती. आणि सत्तेत आलो तर आम्ही ते राबवू असं सांगितलं होतं. काही राज्यांनी म्हणजे काँग्रेस प्रणित राज्यांनी ते राबवली देखील आहे. ती न्याय योजना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात राबवावी अशी सर्वात पहिली मुख्य अग्रणी मागणी त्यामध्ये होती. त्याचबरोबर दुसरी महत्वाची मागणी जी पण राष्ट्रीय त्यातून राष्ट्रीय कल्पनेतून प्रेरणा घेण्यात आली, उद्योगमध्ये त्यात चर्चा झाली होती, ते म्हणजे मनरेगाच्या आधारित. मनरेगा आपल्याला माहिती की रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागाकरता UPA सरकारनं अंमलात आणली होती. ती अत्यंत महत्वाची योजना ठरली. कोविड काळामध्ये त्या योजनेमुळेच लोकांचे जीव वाचले, अर्थव्यवस्था कुठेतरी सावरली गेली. त्या मनरेगाच्या धर्तीवर आता शहरी भागाकरता एक रोजगार हमी योजना करा अशी आग्रही मागणी आहे. त्यानंतर मग आणखी एक जनरल मागणी केंद्र सरकारकडे आहे की जे केंद्र सरकारनं, मोदी सरकारनं जे कामगार विरोधी कायदे केलेले आहेत त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही, कारण राज्यातून खूप विरोध होतोय. तर महाराष्ट्र सरकारनं ते कायदे अंमलात न आणता त्याला बदल करण्याकरता प्रयत्न केले पाहिजे. केंद्र सरकारशी चर्चा केली पाहिजे आणि पक्षाच्या माध्यमातून आंदोलन देखील केलं पाहिजे. म्हणजे सगळे कामगार विरोधी कायदे मुळातच रोजगार कमी व्हायला गेले आहेत. फार मोठ्या प्रमाणात रोजगार नष्ट होत आहेत आणि जे आहेत रोजगार त्या कामगारांच्या विरोधामध्ये अत्यंत चाचक असे कायदे, जे सुरक्षा आपण कामगारांना दिली ते काढून टाकायचे प्रयत्न चालले. त्याचा विरोध काँग्रेस पक्षाने केला पाहिजे. त्याचबरोबर मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वैधानिक विकास महामंडळ पुन्हा जीवित करावी हाही काँग्रेस पक्षाला सल्ला दिला होता. त्याचबरोबर आणखी महत्वाची सूचना महाराष्ट्राच्या दृष्टीने होती की जी काही महामंडळ महाराष्ट्रात झालेली, उदाहरणार्थ MTDC टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, त्यांचं खाजगीकरण करण्याचा जो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न चाललेला आहे तो होता काम आहे. उलट महाराष्ट्राचं पर्यटनाला विकास देण्याकरता आणखी काही त्यामध्ये सूचना केलेल्या आहेत. होमस्टे सारख्या वगैरे प्रोत्साहन दिलं पाहिजे. शासकीय कार्यालयामध्ये सौर ऊर्जेचा वापर अनिवार्य करावा ही सूचना होती पाहिजे. त्याचबरोबर इतर काही आमच्या महाकाली विकासच्या सरकारची स्थापना होताना जो आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम होते, किमान कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये ताबडतोब सरकार नोकर भरती करेल अशा प्रकारचे एक कलम होता. तर ती हा जो संकल्प झालेला आहे तो महाविकास आघाडी असताना झालेला आहे. त्यामुळं किमान समान कार्यक्रमात बांधणी केल्याप्रमाणे सर्व रिक्त जागा ताबडतोब करावी. विशेषतः महापालिकेमध्ये ज्या जागा रिक्त आहेत तिथे परीक्षा प्रक्रिया सुरू झालेली आहे, NPSC मध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे, ती प्रक्रियाही लवकरात लवकर संपवावी अशी आमच्या सरकारकडे मागणी. तर आम्ही विरोधी पक्ष म्हणतो की नव्या सरकारच्या विरोधामध्ये करू. त्याचबरोबर मुंबईला एक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून काही सूचना आम्ही चर्चा करतो. तिथे सूचनेबद्दल पत्रही पाठवायचं होतं, पण एक मुद्दा फक्त मी म्हणतो या ठिकाणी. तर वन पर्यटन महाराष्ट्रात खूप महत्वाचं आहे. त्यातून खूप मोठी रोजगार निर्मिती होते. त्याकरता मग होमस्टे सारखी कल्पना असेल किंवा घरीच पर्यटकांना बोलवायचं किंवा ठेवायचं अशा खूप यशस्वी काही ठिकाणी राबवल्या गेल्या. त्या सर्व ठिकाणी किनारपट्टीवर राबवले गेल्या पाहिजे. तर मुंबईचं फिल्म सिटी करता अनुदान दिलं पाहिजे. तिथून रोजगार निर्मिती होतो. मुंबईचं जे अग्रणी स्थान चित्रपट निर्मिती स्थळ म्हणून होतं ते आता राहिलेलं नाही किंवा ते आता हिरावून घ्यायचा प्रयत्न इतर राज्य करतात. त्याकरताही सरकारने मदत केली पाहिजे. आणि मत्स्योद्योगाला चालना देण्यासाठी थोड्या भागातील मासेमारी तलाव वगैरे एकंदरीत अर्थव्यवस्थेवर काही टिप्पणी आहे
आणि नंतर मग रोजगार निर्मितीकरता काही विशेष ज्या सूचना आल्या आमच्या त्या कार्यशाळेमध्ये, त्या सूचना आम्ही एकत्रित केलेल्या आहेत. आमच्या सरकारला प्रांताध्यक्षांतर्फे पाठवले होते. आता परिस्थिती बदलल्यामुळं हे सगळे कार्यक्रम हातात घेऊन आम्हाला आंदोलनासाठी मोठी धन्यवाद. यानंतर आमची एक तिसरी समिती होती, महिला आणि युवक. त्याच्या अध्यक्षा सन्माननीय वर्षाताई गायकवाड, माजी शिक्षण मंत्री. याबद्दल मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला ब्रीफ करावं. सर्वांना नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहिती की उदयपूरच्या शिबिरानंतर शिर्डीमध्ये शिबिर झालं आणि त्याच्यामध्ये आमच्या कमिटीमध्ये म्हणजे महिला व युवा एम्पॉवरमेंटच्या कमिटीमध्ये सर्वसाधारणपणे 51 सदस्य त्या समितीमध्ये होते. भारत देशामध्ये आज 30 वर्षापर्यंतची 55% ही लोकसंख्या आणि त्यामुळे युवकांचे प्रश्न, 50% महिलांचे प्रश्न आणि या कसं आपण पुढे जाऊन सॉल्व्ह करायचं आणि पुढे जाऊन हे प्रश्न काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून कशा तरी लोकांपर्यंत घेऊन जायचे असं या ठिकाणी आम्ही पूर्णपणे चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्याच्यामध्ये आमच्या कमिटीच्या माध्यमातून ज्या सूचना आल्या त्या सूचना मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडू इच्छिते. तरुण पिढीला स्वातंत्र्याचा व देशाच्या जडणघडीचा इतिहास माहीत असावा म्हणून आम्ही असं ठरवलं की शहरी आणि ग्रामीण भागामध्ये राजीव गांधी युवा संवाद आयोजित करायचा आणि त्याच्या माध्यमातून युवकांशी बोलायचं, युवकांच्या म्हणणं ऐकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला मनोप्रश्न असेल किंवा बाकीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये काय त्याचं आपल्याला काम करता येईल त्याच्याप्रमाणे आम्ही तो करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील कारण सन्माननीय आमच्या पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी बरोबर सांगितलं की त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यामुळे काही निर्णय करत असताना आम्हाला ते राज्य शासनामध्ये लागू करायचे होते आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हा भविष्यामध्ये असा पाठपुरावा करणार आहोत की राज्यामध्ये दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील मुलींचं शिक्षण थांबू नये म्हणून मोफत मुलींना सायकली दिल्या पाहिजे, त्याचा उपक्रम राबवला पाहिजे. ही सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणी येणाऱ्या काळामध्ये लावून घेऊ. आपल्या सर्वांना माहिती आहे की शासकीय वसतिगृहाचा विस्ताराच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार केला पाहिजे. या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही मोठ्या सूचना केल्या ज्याच्यामध्ये बीजीएमसी, ओबीसी, अल्पसंख्याक, SC, ST या सर्वांचा समावेश असावा असं त्या ठिकाणी सांगितलं. महिलांसाठी असलेल्या वर्किंग महिलांसाठी असलेल्या त्या महिलांसाठी हॉस्टेलची संख्या वाढवावी असं आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या आणि शालेय शिक्षणाप्रमाणेच उच्चतंत्र, वैद्यकीय शिक्षण, कृषी शिक्षण या सगळ्यामध्ये सुद्धा भारतीय संविधानाचा जे आहे तो समावेश असावा असं सुद्धा आम्ही या ठिकाणी आपल्याला या कमिटीच्या माध्यमातून सूचना केलेली आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही युवकांसाठी रोजगार विषयक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन, बौद्धिक विकासाचे उपक्रम, युवकांच्या वैचारिक मंथनासाठी विविध कार्यक्रम आणि स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण अशा तऱ्हेने एक कार्यक्रम तयार करावा आणि जो जिल्हा लेवलला राजीव गांधी युवा भवन त्या ठिकाणी स्थापन करून तो राबवण्यात यावा असं सुद्धा आम्ही प्रस्तावित केलं. त्याचप्रमाणे महिलांच्या बाबतीत सुद्धा आम्ही सांगितलं की इंदिरा गांधी महिला भवन त्या ठिकाणी स्थापन करून महिला संदर्भामध्ये आरोग्य, रोजगार, कायदेशीर माहिती, स्वयंरोजगार या विविध संदर्भामध्ये माहिती महिलांना उपलब्ध करून द्यावी. या व्यतिरिक्त आम्ही सांगितलं की जिल्हा आणि विभागीय स्तरावरती सांस्कृतिक आणि क्रीडा संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घ्यावे. आमच्या सगळ्यात महत्त्वाची मागणी ही होती की तरुण वर्गाला राजकीय प्रवाहामध्ये जर आणायचं असेल आणि त्यांना समाविष्ट करून सत्तास्थानी आणायचं असेल तर विद्यापीठाच्या स्तरावर असलेल्या बंद झालेल्या निवडणुका या येणाऱ्या काळामध्ये सुरू कराव्या. ही सुद्धा मागणी आम्ही प्रभावीपणे त्या ठिकाणी ठेवत आहोत. महिला संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आढळली की महिला आरोग्याच्या बाबतीमध्ये खूप काळजी करण्याची आवश्यकता आणि म्हणून प्रत्येक महिलाचं हेल्थ कार्ड आम्ही त्या ठिकाणी सांगत आहोत की आरोग्य विभागाच्या माध्यमातून निर्माण करण्यात यावं ज्याच्यामध्ये महिलांचं हिमोग्लोबिन असेल, त्या ठिकाणी विविध जी आघाडी महिला संदर्भामध्ये आवश्यक तपासणी असेल तीच तपासणी त्या काळात व्हावी. कारण मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बघतो की 40 नंतर ज्या विविध प्रश्न महिलांचे निर्माण होतात त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर असेल, बाकीच्या ज्या समस्या असतात त्या संदर्भामध्ये सातत्यपूर्ण महिलांची तपासणी झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी महिलांचं हेल्थ कार्ड प्रत्येक महिलेकडे असलं पाहिजे अशी त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे. आणि प्रत्येक गावाच्या ठिकाणी महिलांना एकत्र येऊन एक चर्चासत्र करावं म्हणून आम्ही प्रत्येक गावामध्ये एक महिला केंद्र त्यांनी त्या ठिकाणी स्थापन करावं असं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगत आहोत. आणि रोजगार मिळावे आणि विविध अजून पुष्कळशा गोष्टी आम्ही महिला आणि युवकांसाठी त्या ठिकाणी सांगत आहोत. मला वाटतं आपल्यापर्यंत एक पुस्तिका मिळाली तिथे काही ठळक गोष्टी मी या ठिकाणी वाचून दाखवल्या पण येणाऱ्या काळामध्ये बिलकुल आमचा प्रयत्न आहे की या सर्व गोष्टी करण्यासाठी आमचा पाठपुरावा करणं आणि काँग्रेसच्या माध्यमातून लोकांपर्यंत महिलांपर्यंत पोहोचून काँग्रेसचे विचार आणि स्वातंत्र्याचा इतिहास हा मुलांपर्यंत आणि युवकांपर्यंत पोहोचवणं महिलांपर्यंत. धन्यवाद. यानंतर मी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते सन्माननीय थोरासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. माननीय प्रांताध्यक्ष
त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवर आणि मीडियाचे सर्व प्रतिनिधी बंधू, आदरणीय सुनीलच्या नेतृत्वाखाली उदयपूरला नवसंकल्प शिबिर 3 दिवसाचं शिबिर झालं होतं. तेथे सुद्धा 6 विषयांवर निर्णय कमिट्या होत्या आणि त्यांनी सविस्तर चर्चा केली आणि त्यामधून काही सूचना रिकमेंडेशन्स त्यांनी एकत्र केले आणि ते सर्वांना दिले, सर्व राज्यांना दिले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने शिर्डी येथे 2 दिवसाचं 1 जून आणि 2 जूनला शिबिर आयोजित करण्यात आलं. महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे 300 प्रतिनिधींनी त्यामध्ये भाग घेतला आणि त्या ठिकाणी सुद्धा याच 6 विषयांवर चर्चा आम्ही अत्यंत सविस्तर पद्धतीने चर्चा केली. 2 दिवस ही चर्चा चालली आणि त्यानंतर जे काही देश पातळीवरून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ज्या शिफारशी केल्या होत्या त्याच अनुलक्षून आपण राज्य म्हणून काय करू शकतो असा विचार करून या 6 कमिट्यांनी शिफारशी केलेल्या आहेत आणि आजचं त्याचं प्रकाशन आपण येथे केलेलं आहे. आपल्या सर्वांना ते प्राप्त होणार आहे. परंतु त्याबरोबर आमचा एक कृती कार्यक्रम सुद्धा आम्ही दिलेला आहे. हे जे सर्व रिकमेंडेशन आलेले आहेत, या ज्या सगळ्या सूचना आल्या त्या एकत्र केल्या, मुद्दाम आपण जाणीवपूर्वक वाचाव्यात असं माझं सुद्धा मत आहे. मीडियाने सुद्धा जाणीवपूर्वक वाचावे. अत्यंत खूप सुंदर चर्चा, चांगली चर्चा तिथे शिर्डी येथे झाली होती. तासून तास चर्चा करून हे सगळं एक मंथनातून हे सगळं बाहेर आलेल्या सूचना आहेत. त्यावर आधारित पुन्हा एक कृती कार्यक्रम तयार करण्यात आला. सर्वच एकदम होऊ शकत नाही याची जाणीव आहे आणि त्यामुळे त्या कृती कार्यक्रमाप्रमाणे आम्हाला इथे पुढच्या कालखंडामध्ये काम हे प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून करायचं आहे. म्हणून आजचं हे प्रकाशन होत आहे. हे जनतेलाही समजावं ते नेमका काय कार्यक्रम आम्ही घेतो आहोत आणि आमच्या काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्तानं आपल्या माध्यमातून होणार आहे. मला खात्री आहे की हा कृती कार्यक्रम आम्ही अत्यंत चांगल्या रीतीने राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. माननीय अध्यक्ष महोदयांच्या नेतृत्वाखाली लवकरच 9 ऑगस्ट जो चले जावची घोषणा महात्मा गांधींनी केली होती त्या 9 ऑगस्ट पासून आमच्या राज्यभर जिल्ह्यात पदयात्रा आहेत. 2 ऑक्टोबर पासून आदरणीय राहुलजींची पदयात्रा सुरू होते आहे आणि या पदयात्रेमध्ये सुद्धा हा कार्यक्रम घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. या व्यतिरिक्त हे खरं आहे की माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितलं ते की त्यावेळेस आमचं सरकार होतं, आघाडी होती ना, आघाडीला काही गोष्टी रिकमेंड करत होतो आम्ही का तुम्ही या पद्धतीने करा, पक्ष म्हणून आम्ही काही सांगू इच्छित होतो. आता विरोधी पक्षामध्ये आम्ही बसलेलो आहोत, परंतु जो कोणी सत्ताधारी असतील त्यांच्याकडून हा कार्यक्रम राबवून घेण्याचा प्रयत्न सुद्धा आमचा राहणार आहे आणि त्याकरता आग्रही सर्व माध्यमातून आग्रही आम्ही राहू. कधी सभागृहामध्ये असेल नाहीतर रस्त्यावर असेल, हा आग्रह आमचा राहणार आहे. कारण तो जनतेच्या हिताचा कार्यक्रम आहे. देश उभारणीचा, देश संघटित आणि चांगला बळकट करण्याचा, समर्थ बनवण्याचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून याकरता कायम आम्ही आग्रही राहणार आहोत. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम हा पुढच्या कालखंडातला आमचा दिशादर्शक, काँग्रेस पक्षाचा दिशादर्शक असा कार्यक्रम आहे आणि तो राबवण्याचा पूर्णपणे प्रयत्न आम्ही करणार आहोत. यासाठी राज्य पातळीवर हे सगळं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर होतं की नाही यासाठी एक समिती आम्ही राज्य पातळीवर माझ्या अध्यक्षतेखाली आम्ही तयार करणार आहोत. त्याच्यात आमचे सगळे वरिष्ठ जे नेते त्या ठिकाणी राहील आणि याचा प्रॉपर इम्प्लिमेंट, कारण की हे काँग्रेस पक्षाचा विचार म्हणजे देश जोडण्याचा हा एक संकल्प काँग्रेस पक्ष शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा हा निर्धार आमच्या नेत्या सोनिया गांधींनी व्यक्त केलेला आहे आणि संपूर्ण काँग्रेस कार्यकर्ते याची पूर्ण अंमलबजावणी करण्यामध्ये यशस्वी झाले पाहिजे. म्हणून हा एक समिती आम्ही याच्यावर सगळे देखरेख करण्यासाठी एक समिती माझ्या अध्यक्षतेखाली राज्य पातळीवर वरिष्ठ नेत्यांच्या सोबतीने केली जाणार.
महत्वाचा प्रश्न, राज्यामध्ये जी काही अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, जीवितहानी झाली, शेतीचं नुकसान झालं, घरं पडली. आज जळगाव जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशमधून येणारी बस नर्मदा नदीमध्ये पडून त्याच्यामध्ये ड्रायव्हर, कंडक्टर आणि अनेक प्रवासींचा मृत्यू झाला. अशा पद्धतीचं बातमी आम्हाला कळली आणि तातडीनं आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांना आम्ही ही सगळी तपशीलवार माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालं त्याच्यामध्ये ज्या फळबागा वगैरे आहेत त्याला 1 लाख हेक्टरपर्यंत मदत राज्य सरकारने तातडीने द्यावी ही मागणी त्याच्यामध्ये आम्ही केलेली आहे. 50,000 पर्यंत या जिरायत शेतीमध्ये ज्या पद्धतीचे नुकसान झालेलं आहे त्याप्रमाणे त्याला ती मदत करावी. 10 लाख रुपये जे मृत्युमुखी पडलेले लोक आहेत त्यांना प्रत्येकी एका व्यक्तीला 10 लाख रुपये द्यावे. आणि ही जी बस दुर्घटना झाली त्याच्यामध्ये अशी काही घटना झाली आणि घटना कळताच आम्ही तिथं पोहोचलो आणि म्हणून काही लोकांना वाचवता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्या उपाययोजना शासनाने तातडीने लावाव्या ही मागणी केलेली आहे. आणि त्यामुळे आता त्या घटनेमध्ये निश्चित काय झाले, किती जिवंत माणसं मिळाली ही काही अजूनपर्यंत माहिती नाही आमच्याकडे. पण आम्ही तातडीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला ही माहिती करून या सगळ्या गोष्टीच्या उपाययोजना तातडीने कराव्यात. कारण की आता जे काही तक्रारी शेतकऱ्यांच्या येतात आहेत की पंचनामे होत नाही आणि शासनाने अजूनपर्यंत तसे आदेश दिले नाहीत. अशा पद्धतीच्या तक्रारी खाल पातळीवर आहेत आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे. पहिलेच चणा असेल, धान असेल, अनेक पिकं जी केंद्र सरकारच्या समर्थन मूल्य पद्धतीनं केंद्र सरकार घेत होतं ते या वर्षाला चणा, धान या पद्धतीची पिकं घेतली गेली नाही आणि ते शेतकऱ्यांच्याच घरी पडलेली नाही. शेतकरी पहिलेच आर्थिक अडचणीत आलेला आहे आणि पुन्हा आता आसमानी संकट म्हणजे केंद्राच्या चुकीच्या धोरणाचं सुलतानी संकट आणि आसमानी संकट असं दोन्ही शेतकऱ्यांच्या अंगावर असल्यामुळे तातडीनं राज्य सरकारने शेतकऱ्यांना, शेतमजुरांना आणि ज्यांची घरं वाहून गेली त्यांना मदत करायची भूमिका काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही मांडलेली आहे. उदयपुर में हमारी नेता सोनिया जी गांधी ने 3 दिन का जो संकल्प शिविर लिया था उसमें उसकी पूरी अमलबजावनी राज्य में करने के लिए हमने राज्य के भी कुछ मुद्दों को सामने रखकर एक नवा संकल्प हमने शिरडी में हमने किया. उसमें 2 दिन के अधिवेशन में 6 समितियां हमने बनाई थी. 6 समितियों में हमारे सभी वरिष्ठ नेता जिसमें अशोक चौहान जी, पृथ्वीराज चौहान जी, वर्षा गायकवाड़, माणिकराव ठाकरे जी, यशोमती ठाकुर, ऐसे सभी नेताओं की अध्यक्षता में नीचे में एक कमेटी बनाई गई थी और उसमें पूरे राज्य के जो भी इशू है और राज्य की जनता को क्या क्या मदद की जा सकती है इसके आधार पर निर्णय लिए गए थे. आपने देखा होगा कि केंद्र के सरकार की गलत नीति की वजह से आज हमारा रुपया रोज गिरते जा रहा है. रोज गरीबी की प्रमाण जो व्यवस्था है वो बढ़ते जा रही है. किसानों के इशू बढ़ते जा रहे हैं, बेरोजगारों के इशू बढ़ते जा रहे हैं और ये सब इशू के ऊपर कांग्रेस पक्ष, हमारे नेता सोनिया गांधी ये गंभीर और इसी आधार पर ये पूरी ये व्यवस्था को कैसे संभाला जाए और देश की संवैधानिक व्यवस्था को रोज जो तोड़ने का काम जो केंद्र में बैठी हुई सरकार जो कर रही है उसको कैसा रोका जाए, जनमानस तक ये विचार कैसे पहुंचाया जाए, ये संकल्पना लेके ये अधिवेशन हुआ था. उसकी अमलबजावनी महाराष्ट्र में हम लोग शुरू कर रहे हैं. 9 अगस्त को जिस दिन महात्मा गांधी जी ने अंग्रेजों को भारत छोड़ो का आह्वान किया था, उसी दिन से जो भारत को तोड़ रहे हैं, जो केंद्र में बैठी हुई बीजेपी की सरकार रोज संवैधानिक व्यवस्था को तोड़ रही, देश को तोड़ रही, जाति धर्म में लोगों को विभाजित कर रही है और सत्ता का सुख भोगने का काम कर रही है.
देश को बेचने का काम कर रही है। और उसी समय वही मुद्दे को लेकर हम 9 अगस्त से हर डिस्ट्रिक्ट में महाराष्ट्र के 75 किलोमीटर पदयात्रा करने का निर्धार हम लोगों ने किया है और 15 अगस्त तक ये 75 किलोमीटर की यात्रा पूरी की जाएगी हर जिले में। और उसके माध्यम से कांग्रेस का विचार और देश की सरकार जो देश को तबाह कर रही है, आपको याद दिलाऊंगा कि अभी तो एक असंवैधानिक सरकार 2 दिन पहले 4 दिन पहले महाराष्ट्र में बनी है ईडी की सरकार। लेकिन इसके पहले जब फडणवीस की सरकार महाराष्ट्र में 2014 से 2019 तक थी, महाराष्ट्र में कर्जा बढ़ाने का काम हमने किया, जो आज राज्य के लिए सबसे बड़ा तकलीफदायक चीज है। और जिससे राज्य में महंगाई भी, क्योंकि अपनी कर्जा का पैसा जनता से वसूल किया जाने का काम किया जा रहा है। आपने देखा होगा कि हाल ही में 20% बिजली के लाइट बिल 20% से बढ़ाए गए हैं। पहले एक तरफ महंगाई, जीएसटी के माध्यम से खाद्यान्न में भी उस पर जीएसटी लगाई गई है और उससे आम आदमी का भी जीना हराम करने का काम केंद्र की बीजेपी की सरकार कर रही है और राज्य की ईडी की सरकार भी कर रही है। और इसका मुकाबला करने का निर्धार कांग्रेस पार्टी ने किया है। तोड़ने वाले के विरोध में कांग्रेस जोड़ने का काम करेंगी और बीजेपी ये देश तोड़ने का काम कर रही है, कांग्रेस पार्टी देश जोड़ने का काम करेंगी। ये संकल्प लेके हम लोग इसकी शुरुआत हम लोग 9 अगस्त से कर रहे हैं। और जो महाराष्ट्र में व्यापारियों ने उसकी शुरुआत की है, उसको सपोर्ट हमने जाहिर किया है। और कांग्रेस पार्टी में भी हमारा सेल, व्यापारी संगठन का सेल है, उनको भी हमने सूचित किया है, सभी व्यापारी को जोड़ो और उसके माध्यम से ये आंदोलन किया जाएगा। इसमें व्यापारी संगठन और इसमें आम आदमी, ऐसे दोनों को साथ में लेकर एक राज्य में बड़ा आंदोलन, इस खाद्यान्न पे जो जीएसटी लगाई गई है उसके विरोध में कांग्रेस पार्टी एक बड़ा आंदोलन महाराष्ट्र में खड़ी है। देखो, ये कांग्रेस, मैंने शुरुआत में कहा कि कांग्रेस पार्टी ने आजादी की लड़ाई जब लड़ी थी तब भी एक नौसंत रखकर ये लड़ाई को शुरुआत किया गया था। कांग्रेस पार्टी सत्ता के लिए नहीं, कांग्रेस पार्टी देश के लिए जीती है। ये कांग्रेस पार्टी ने हमेशा बार बार ये अपने कृति के माध्यम से दिखाया है और इसलिए आज जो देश तकलीफ में आ चुका है, महाराष्ट्र में जैसे मैंने कहा कि जब संवैधानिक सरकार जो ईडी की महाराष्ट्र में बनी हुई है, तो इस तरह के संविधान को रोज तोड़ने का देश की जो जांच एजेंसियां है उसका दुरुपयोग कर डरा कर, धमका कर, ब्लैकमेल कर लोकतंत्र को खरीदने का पाप जो केंद्र की बीजेपी की सरकार कर रही है। आखिरी ये जिसने आजादी इस देश को दिलाई और जिस देश में सुई भी नहीं बनती थी, सुई से लेकर रैकेट तक, और देश को वहां तक बनाने का काम जिस कांग्रेस ने किया है, और उसी कांग्रेस के गाली देकर जो सत्ता में बैठे हैं और सत्ता में बैठकर देश को बेचने का काम जो लोग कर रहे हैं, उसके विरोध की ये लड़ाई है। और इसलिए कांग्रेस का आधार जनमानस में है, लेकिन जो आज आम आदमी तक ये सब बातें पता नहीं है और इसलिए कांग्रेस का हर कार्यकर्ता हर इंसान तक पहुंचेगा और उस माध्यम से देश की संवैधानिक व्यवस्था को बचाने का और देश को तोड़ने वाले को से देश को जोड़ने का काम कांग्रेस करेगी। यही संकल्प कांग्रेस का। सर, या अहवालामध्ये राजकीय समितीचा सुद्धा समावेश आहे। सध्या महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थिती बघितली तर बंडखोरी असेल पक्षात होणारी किंवा वेगवेगळ्या निवडणुकांमधून फुटणारी मतं असतील, तर या बाबतीत काही मंथन झालंय का? त्या बाबतीत ही समिती काही एक आराखडा तयार करते का? कार्यकर्त्यांसमोर त्यांची काय भूमिका आहे? बिलकुल, याच्यावर या समितीमध्ये या सगळ्या गोष्टीची चर्चा झालेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला लक्षात असेल की स्वतः राजीव गांधीजींनी दलबंधू कायदा जो होता, ज्याला पक्षांतर विरोधी कायदा आपण म्हणतो, राजीव गांधींनी त्या काळामध्ये स्वतः हा कायदा आणलेला होता, घटनादुरुस्ती केली, शेड्यूल 10 प्रमाणे त्याला 10 मध्ये आणून त्याला मजबूत करण्याचं काम राजीव गांधी केलं। पण अलीकडच्या काळामध्ये मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून
लोकांना धमकवणं, त्यांना ब्लॅकमेलिंग करणं, अशा पद्धतीची कृती सुरू झालेली आहे. त्याच्यावरही कसा मार्ग काढता येईल याच्यावरचं या राजकीय विश्लेषणाच्या माध्यमातून निश्चितपणे मार्ग काढण्याचा एक संकल्प या माध्यमातून आम्ही केला. सर, त्यासोबतच या कोणतं करायचं एक कोणाचं? एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे. किती करून हां भाजपच्या ज्या वेगवेगळ्या आशीर्वादाला आम्ही विरोध करत आहोत, पुन्हा एकदा वाशिममध्ये एक नुकतीच घटना घडलेली आहे. आताच माहिती मिळते की नीटच्या परीक्षेमध्ये एका विद्यार्थिनीला हिजाब काढायला लावला जबरदस्तीने. त्या मुलीच्या पालकांनी तक्रारही केलेली आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात हिजाब आणि बुरखा यावरून वातावरण पेटलं. देशाचं जे संविधान आमचं आहे त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष ही भूमिका मांडलेली आहे. पण अलीकडच्या काळामध्ये आपल्या राजकीय पोळ्या शेकण्यासाठी धर्माच्या आधारावर सत्ता कशी मिळेल याच्यावरचा प्रयत्न हा जो मधल्या काळात सुरू झाला त्याचा परिणाम आपण पाहतोय. ज्या गोष्टी पाकिस्तान, बांगलादेश अशा राज्यामध्ये व्हायच्या त्या या धर्मांध व्यवस्था ज्या सत्तेमध्ये आल्या त्यांच्यामुळे या पद्धतीची परिस्थिती आज आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. जे सगळ्या धर्माचे लोक समभावानी या देशामध्ये नांदत होते, जे आमचं देशाचं संविधान आहे जे आम्हाला सांगत होतं त्याप्रमाणे, पण या धर्मांध व्यवस्थेमुळे आज देशामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुख्य उद्देशाला जसं त्या आमच्या ताई विचारलं की औषधीवर सुद्धा जीएसटी मोठ्या प्रमाणात लावली. आता एकीकडे औषधी ह्या जीवदान देणारी एक व्यवस्था आहे, त्याला किती किंमत कमी करता येईल त्याच्यावरच सरकारने प्रयत्न करायचा असतो. पण एकीकडे ज्या जीवदान मिळणाऱ्या औषधीवरच आता जीएसटी लावून त्याला मागणी करून सर्वसामान्य लोकांना जिवंत मारण्याचं काम करण्याचं काम केंद्रातलं सरकार करत असेल तर निश्चितपणे दुर्भाग्य या देशाच्या सत्तेमध्ये बसलेल्या लोकांचं नाही तर सामान्य जनतेचं दुर्भाग्य आहे असं मी म्हणेन वावगं ठरणार. सर, वाशिमच्या घटनेमध्ये काँग्रेस काही भूमिका घेणार का आणि काही मागणी करणार का? कारण पोलिसांकडे याची तक्रार दाखल झालेली आहे आणि अशा प्रकारची घटना देशामध्ये आधी घडली, त्याच्यावर वातावरण तंग सुटलं. आपल्याला लक्षात असेल की अमरावतीची झालेली घटना त्यातले खासदार, त्या खासदारांनी जेव्हा राजस्थानच्या बद्दलचे जेव्हा पत्र देशाच्या गृहमंत्र्याला लिहिलं, ही घटना 28 तारखेची होती राजस्थानची आणि अमरावतीचे खासदार जे आहेत त्यांनी ते 27 तारखेचं पत्र लिहिलं. हे सांगायचं तात्पर्य असं की भाजप आणि जी काही व्यवस्था या देशामध्ये निर्माण झालेली आहे, महाराष्ट्रात आज आपण पाहतोय. अमरावतीचं प्रकरण हे ताजं आहे, वाशिम मध्ये सुद्धा लागूनच जात आहे. अमरावती, वाशिम हे सगळं लागलेलं आहे. या पद्धतीचं याच्या मागचा मूळ उद्देश आपल्याला मी तुमच्या माध्यमातून जनतेलाही आम्ही सांगू इच्छितो की या पद्धतीच्या घटना करायच्या आणि मूळ उद्देश जे आहे महागाई, बेरोजगारी, अग्निपथ सारखी योजना, या सगळ्या गोष्टीकडून लोकांचं मन डायव्हर्ट करण्याचं, त्याच्यावर दुर्लक्ष करण्याचा एक प्रयत्न जाणीवबुजून भारतीय जनता पार्टी करते. आणि हे सगळं अभियान जे आहे आपण पाहिलं असेल की अमरावतीवाला जो कोणी होता त्याच्यामधला जो ज्यांनी हे सगळं पाप केलं तो कोण मुस्लिम होता, तो त्या तिथल्या खासदारांचा कार्यकर्ता. राजस्थानमध्ये पाहिलं तो जो काही मुस्लिम मिळाला तो तिथल्या भाजपचा कार्यकर्ता होता. आखरी मुस्लिमांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि मुस्लिमांच्या हातानं या पद्धतीने करायचं आणि त्याच्यातून हिंदू मुस्लिम वाद निर्माण करायचा, हे धोरण आता अलीकडच्या काळामध्ये भाजपने केलं काय, हा प्रश्न आता देशामध्ये निर्माण होतो आहे. काँग्रेस विचाराचा मुस्लिम या पद्धतीचं करत नाही हे अनेकदा सिद्ध झालं आणि म्हणून आता हे दोन प्रकरणं आपण पाहिली की दोन्ही प्रकरणामध्ये भाजपचेच कार्यकर्ते या पद्धतीचा हिंदू मुस्लिम वाद करायला निघालेला आहे, असं पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून मी तुम्हाला वाशिमच्याही घटनेमध्ये काँग्रेस पक्ष या सगळ्या घटनेची माहिती घेणार आणि वेळ आलं तर राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या या धर्मविरोधी जे धोरण निर्माण करून राजकीय पोळ्या शेकण्याचं जे मोहीम हातात घेतलेलं त्याला उठून फेकण्याचा निर्णय काँग्रेस पक्ष करेल. ये इसका विरोध हम कांग्रेस पार्टी की तरफ से करते हैं और जुनाशक वस्तु जो भी है,
दवा हो, खाने की चीजें हो, ये सभी चीजों पे जानबूझकर केंद्र की सरकार ने जो जीएसटी लगाई, जिससे महंगाई बढ़ाने का काम, और दवा तो ये जीवनदान देने की व्यवस्था होती है, उसमें तो उसके रेट कम करने का काम सरकार ने करना चाहिए, क्योंकि सरकार जनता के लिए होती है। लेकिन केंद्र में बैठी हुई नरेंद्र मोदी की सरकार, ये सरकार मुट्ठी भर उनके मित्रों की है, और ये बार बार सिद्ध हो चुका है। उसी का परिणाम देश की जनता भुगत रही है। हम इस जीएसटी के धोरण का विरोध करते हैं। सर, लगातार जो है एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस कह रहे हैं कि 200 से ज्यादा वोट उनको मिलेंगे महाराष्ट्र की तरफ से, और जैसा राज्यसभा और विधान परिषद में वोट टूटे थे कांग्रेस के और शिवसेना के, वैसे इस बार भी उसका प्रयोग किया जा रहा है। तो क्या वोट ना टूटे इसके लिए कांग्रेस ने क्या किया है, और उनके दावे को किस तरह से देखते हैं? देखो, उनमें ही अस्थिरता है। मुख्यमंत्री और एक मंत्री, ऐसे दो लोग अब कैबिनेट ले रहे हैं। उसके बारे में पूरे तुम्हारे सोशल मीडिया पे भी कितना गलत बातें आ रही है, ये भी आपको पता है। महाराष्ट्र पूर्वगामी विचार का महाराष्ट्र रहा है, हमेशा लोकतंत्र को मानने वाला रहा है, संविधान को मानने वाला रहा है। लेकिन बीजेपी जब से केंद्र में सरकार में आने के बाद महाराष्ट्र के पॉलिटिकल व्यवस्था को दुनिया के सबसे बदतर पॉलिटिकल व्यवस्था बनाने का, मैं कोई राज्य का उदाहरण नहीं देता, दुनिया की, तो एक जमाने में देश के एक राज्य का उदाहरण बार बार लोग देते थे, मैं उस राज्य से, उससे भी बदतर व्यवस्था बनाने का पाप बीजेपी ने महाराष्ट्र में किया। अपने खुद के विधायक होटल में रखकर वोटिंग के लिए आज लेके आए, खुद को दहशत है, खुद की इज्जत बचाने के लिए कांग्रेस पे एलिगेशन लगाने का एक पाप मुख्यमंत्री हो या उप मुख्यमंत्री हो, उन लोगों ने किया। अब किसके वोट फूटने वाले वो 21 तारीख को पता चलेगा। लेकिन हम ये नहीं चाहते, क्योंकि आपने देखा होगा कि असम में बाढ़ परिस्थिति थी, लोग रह के जा रहे थे, खाने को अनाज नहीं था, और महाराष्ट्र के पूरे विधायक 50 विधायक लेके वहां पे गुवाहाटी में जमा किए गए थे, और गुवाहाटी में 50 करोड़ रुपया, या हमें नहीं, उनके जो विधायक लोग जो उनमें उनके साथ थे, तो उनको कितना एडवांस दिया गया था, क्या गया था। महाराष्ट्र के लोक प्रतिनिधि बिक रहे हैं, 50 करोड़ में बिक रहे हैं, इसका संदेश देने का काम बीजेपी ने किया। जो लोग लोकतंत्र को खरीद में विश्वास रखते हैं, ऐसे लोग अगर कांग्रेस पे एलिगेशन लगाते हैं, तो उनका सवाल का जवाब देने की हमें जरूरत नहीं है। वो डरे हुए लोग हैं, और इसलिए हमारे पे आरोप लगाते हैं। जिन लोगों ने महाराष्ट्र के बदनामी करने का काम जो बार बार बीजेपी करती है, इस पार्टी के बारे में हमें कुछ अब बोलने का नहीं है, जनता ही इनका हिसाब है। सर, 20 जुलाई को सुप्रीम कोर्ट में सुनवाई होने वाली है, कितनी उम्मीद है आपको सुप्रीम कोर्ट? देखो, लोकतंत्र बचाने का जिस तरह से लोक प्रतिनिधि की जवाबदारी होती है, उतनी ही जवाबदारी न्याय व्यवस्था की भी होती है, और हमें विश्वास है कि सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस की अध्यक्षता के अंदर में इस कमेटी को, जो 3 जजेस की कमेटी जो बनी है, इसमें हमारे संविधान को और हमारे लोकतंत्र को बचाने का अब जवाबदारी उनकी है, क्योंकि केंद्र सरकार से हमारी कोई उम्मीद नहीं रही है। हमारे राज्य के गवर्नर जो है, उनकी क्या नीति रही है, वो सब लोगों ने देख लिया है, और इसलिए हमारी सबसे अब उम्मीद चीफ जस्टिस ऑफ इंडिया और उनकी जो समिति बनी है, उनसे हमारी उम्मीद है लोकतंत्र बचे। क्योंकि मैंने जब भी कहा कि ये असंवैधानिक सरकार जो महाराष्ट्र में बनी है, इसका जवाब हमें सर न्यायाधीश के माध्यम से मिलेगा, सुप्रीम कोर्ट के माध्यम से मिलेगा, ऐसा हमारा विश्वास है। ये नौ संकट में मैंने देखा है, उसको माइनॉरिटीज के बारे में कुछ नहीं है। माइनॉरिटी है, माइनॉरिटी है ना, सामाजिक न्याय भी लिखा है, सामाजिक न्याय एक व्यक्ति एक पद सिद्धांत में चर्चा हुई थी, उसका क्या हुआ? हो गया ना, इम्प्लीमेंटेशन। हमारे अभी पार्टी इलेक्शन शुरू है, वो पूरे प्रोसेस शुरू है, और उसी में ये संकल्प आया है। तो अभी
इसमें ऑलरेडी हम लोगों का उस तरह से जो एक पोस्ट को रखने का वो प्रक्रिया शुरू हो चुकी है। चौहान साहब गवर्नर के पास जो 12 हमारे एमएलसी पहले गई थी और वो पहले जिंदा रहेगी या उसकी अगर उसकी पहले भेजी जा सकती है, यानी लीगली पोजीशन क्या है? वो आर्थिक विषय नहीं है, वो राजनीतिक गलत चौहान के पास सवाल है। देखिए, इसमें तो हम समझते हैं कि राज्यपाल राज्य की कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी है, राज्य जहाँ तक राज्य का सवाल उठता है, और जब हमारी सरकार होते हुए उनके पास लिस्ट गई है तो हम उम्मीद करते हैं कि वो हमें न्याय देंगे, और हमारी लिस्ट सरकार होते हुए दी थी उस पर तुरंत कार्रवाई करें। हमारे जो 12 लोगों की हम लोगों ने लिस्ट दी थी उसके अनुसार उसको घोषित करें। विधानसभेवरांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे की शिंदे गटाच्या संपर्कामध्ये बरेचसे आमदार आहेत, इतर पक्षांची सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे की काँग्रेसचे काही आमदार हे पुन्हा एकदा शिंदे गटाच्या संपर्कात आहेत। त्यांना आमचा सवाल असा आहे की शिंदे गट आहे कुठं ते आता 22 तारखेला 20 तारखेला समजेल ना कुठला गट आहे। नाही, प्रश्न असा आहे, नामांतराच्या विषयावरती असो किंवा जे एमएलए ऍब्स्टेन राहिले बहुमत चाचणीच्या वेळेला, निवडणूक जर झाल्या राज्यसभा विधान परिषद यामध्ये काँग्रेसवरती संशय वारंवार निर्माण केला गेला होता, हायकमांडची दखल घेतली होती आणि त्यानंतर हायकमांडनं अनेक नेत्यांना महाराष्ट्रातून दिल्लीला बोलवलं, ऑब्झर्व्हर पाठवले गेले होते। चर्चा अशी आहे की आता मोठी कारवाई पक्षांतर्गत नेत्यांवरती हायकमांड करू शकतं, याबद्दल काय? जो चुकेल त्याच्यावर कारवाई होणार, त्याला हायकमांडला अधिकार आहे, त्याला काय पक्षामध्ये शिस्त असली पाहिजे, अडचण नाही। आम्ही तुम्हाला तेच सांगितलं की जी चूक झालेलं असेल, चूक झाली तर चुकीला अशा या व्यवस्थेमध्ये चुकीला मान्यता कशी? चूक झाली ती मान्य करताय तुम्हीच सांगितलं 7 मतं फुटली म्हणून। आता आजच्या याला 200 आकडा त्यांनी सांगितलेला आहे, हे त्यांची भीती निकाल लागू द्या। काय